इतके वर्ष जे माझं स्वयंपाकघर आहे, जो माझा मुलगा आहे, हां. जे माझं थोडक्या शब्दात माझं राज्य आहे हे सगळं आणि तिथे आता कोणीतरी वेगळी येणार आहे आणि तिच्या ताब्यात मी या सगळ्या गोष्टी कशा लगेचच द्यायच्या? हं. बरोबर. पण त्याचा जर तुम्ही पॉझिटिव्हली विचार केला, की तिला तुम्ही शिकवत ते पद द्या. ओके. हां. तुम्ही ती खुर्ची सोडू नका ना. तुमचा जो मान आहे तो तिने दिलाच पाहिजे. हं. वयाने म्हणा किंवा ज्या नात्यानी आहे त्या. पण त्याच्या बरोबरीनेच्या बाकीच्या गोष्टी तिला जर शिकवल्या, तिलाही तेवढं घरामध्ये महत्त्व दिलं गेलं. हां. तिलाही तेवढा मान-सन्मान मिळाला ना सर, तर मी तुम्हाला सांगते कुठलीही सून असं वागणार नाही. कुठलीच सून असं वागणार नाही. ओके. आणि मी पुन्हा सांगते ना, की आमच्याकडे अजूनही आता असं आहे, की मलाही सुरुवातीला असं वाटायचं, की काही अडचण आली, की माझ्या मिस्टरांना पहिला फोन करतात माझ्या सासूबाई. हं. हे सुरुवातीचं 15 वर्ष होतं. पण 15-16 वर्षांनंतर आता चित्र बदललंय. काही असलं तरी त्या पहिला फोन मला करतात. ओके. पण त्या सगळ्यासाठी सुद्धा 15 वर्ष जावी लागली. हं, हं, हे हं. 15 दिवसात घडणार आहे का? तर 15 बरोबर. दिवसात कधीच घडणार नाहीये. हां. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत, की सगळ्यात पहिलं तुम्ही म्हटलं तसं, की स्वतःचं जे स्थान आहे त्या हं. घरातलं, ते कुठेतरी हलतंय. ही इन्सिक्युरिटी जी आहे ती वाटणारी सासूबाईंना. आणि सुनेनी आल्या-आल्या सगळ्या गोष्टींवरती दाखवला जाणारा स्वतःचा हक्क म्हणा. हां. मग तो अगदी नवऱ्यापासून सगळ्यांवर दाखवण्याचा जो हक्क असतो ना, इथे गोष्टी बिनसायला लागतात.